नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आर.जे. श्रद्धा. अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा, अशी आर.जे. श्रद्धा. रसिक हो, FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन्स ह्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण विविध लोकांशी गप्पा मारत असतो आणि त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो. त्यामधीलच आज माझ्यासोबत आहे अधिष्ठी कृष्णा भट, जी MA जर्मन आहे, जर्मन टीचर म्हणून काम करते. ती स्वतः ट्रान्सलेटर आहे, कंटेंट क्रिएशन करते आणि FLOA सोबत 2019 पासून जोडली गेलेली आहे आणि सध्या व्हिडिओ बनवण्याचं जे प्रमुख काम आहे ते स्वतः ती करते आहे. आणि त्यामुळे आज तिच्याशी गप्पा मारायला खूप मजा येणार आहे, खूप काही शिकायला मिळणार आहे आणि आजवरचा तिचा प्रवास कसा होता हे सुद्धा आपल्याला जाणून घेता येणार आहे. तर गप्पांना सुरुवात करूया. अधिष्ठी, तुझं अतिशय मनपूर्वक स्वागत. थँक्यू आरची श्रद्धा. तर तुझ्याविषयी हे सगळं सांगत असताना खूप कौतुक वाटत होतं आणि खूप काही क्युरिओसिटी आहे तुझ्याविषयी किंवा तू जे काम करते ते सगळं जाणून घेण्याविषयी. तर मुळातच मला तुला असं विचारायचं आहे की जर्मनसारखी भाषा, ज्यामध्ये परकीय भाषा अर्थातच, ज्यामध्ये तुला मास्टर डिग्री करावी असं कधी वाटलं आणि का वाटलं? साधारण माझं बॅचलर सायकोलॉजीत झालं होतं, पण त्या दरम्यान मी जर्मन शिकत होते आणि भाषेप्रती आधीपासूनच प्रेम होतं, आवडायचं ऐकायला. आणि स्वतः मी जेव्हा ते बोलायचे तेव्हा म्हणजे आनंद वाटायचा की अरे, हे आपल्याला जमतंय. एक परकीय भाषा आपल्या तोंडून आज उद्गारली जाते, त्याचा मला फार अभिमान एक वाटायचा आणि मला मजा यायची. सो मग मी ठरवलं की ठीक आहे, आणि हे जमत आहे आपल्याला मजा येत आहे शिकण्यात, आणि आपण ह्यात म्हणजे अजून एफर्ट टाकले तर छानच वाटेल. म्हणजे असा अभ्यास करायचा, मार्क मिळवायचे म्हणून असा अभ्यास नसता केला मी याचा, पण आनंद मिळत होता. म्हणून मग मी ठरवलं की ह्यातच आपण जे काही करायचं, मास्टर्स करायचं तर ह्यातच करूया. आणि बॅचलर्सच्या दरम्यानच मी शिकवायला सुद्धा लागले होते. सो एक असा पण टीचिंग कडे कल निर्माण झाला होता. माझ्या दोन्ही आत्या ज्या आहेत दोघांना पण बघत आले आहे. सो तो एक कल ऑलरेडी निर्माण होता. सो मग ठरवलं की ठीक आहे, मास्टर्स करायचं तर मग ह्यातच करूया. अच्छा. आणि तू ट्रान्सलेटर म्हणून काम करते, टीचर म्हणून काम करते, कंटेंट क्रिएटर म्हणून काम करते. तर ह्या सगळ्याला सुरुवात नेमकी कधी आणि कशी झाली? आणि ते शिकत असताना तुला कधी असं वाटलं का की अरे, उगाच आपण ही भाषा घेतली किंवा दुसरं काहीतरी करायला हवं होतं, हे मला नाही जमत आहे, अशी कधी फेज आली का किंवा तुला कधी निराश व्हायला झालं का? आधीचा प्रश्न असा होता आपला की ट्रान्सलेटर किंवा कंटेंट क्रिएशन ह्याच्या सगळ्यात काम करते, तर हे का करावंसं वाटलं. बरोबर, भाषेसोबत ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक जोडल्या जातात. तुम्ही बोलता, तुम्ही लोकांशी जे नवीन कॉन्टॅक्ट होतात तुमचे, आणि बाय डिफॉल्ट मग तेच शब्द जिथे जिथे असतात तिथे तिथे तुम्हाला मग छान वाटतं शब्दांबरोबर काम करायला, भाषेबरोबर काम करायला. सो तोच एक आनंद अजून मला एक्सपिरियन्स करायचा होता, जाणून घ्यायचा होता क्लासरूमच्या बाहेर. म्हणून मग ट्रान्सलेशन मध्ये पण ट्राय केलं जायला. सो एका कंपनीत मॅन्युअल्स किंवा जे युजर मॅन्युअल्स असतात ते सगळे ट्रान्सलेट करणं किंवा थोडेसे सॉफ्टवेअर प्रोग्राम्स ट्रान्सलेट करणं, तसं काम होतं. पण ते काही एवढं मला फार नाही आवडायचं, फार तसं ते ड्राय पडतं काम. सो तेव्हा जरा वाटायचं की अरे नाही, इथे जरा बोरिंग होतंय. पण टीचिंग मध्ये मी आधी म्हणाली कल होता, आणि मुलांसोबत इंटरॅक्ट करता येणं आणि नवीन नवीन चालू म्हणजे कळतं मुलांमध्ये राहून की काय चालू आहे, आजकालची पिढी काय करते आहे, कुठला माइंडसेट आहे त्यांचा, आणि त्यांच्याशी एकंदरीतच इंटरॅक्ट करायला मला आवडायचं. सो म्हणून मग टीचिंग मध्ये आले आणि खूप फ्लेक्सिबिलिटी पण जाणवली टीचिंग मध्ये आल्यावर. म्हणजे म्हणताना आपण फक्त म्हणतो की एखादी टीचर आहे किंवा शिक्षिका आहे, पण ती बॅकएंडला भरपूर गोष्टी करत असते, खूप गोष्टी करत असते. काही गोष्टी ऑर्गनाईज करत असते, कधी कधी पालकांशी बोलत असते, काउन्सिलिंग करत असते, वेगवेगळ्या ठिकाणी ती म्हणजे स्वतःला अगदी म्हणजे काय म्हणतात त्याला, झोकून देऊन किंवा खूप रोल्स ती करत असते, नॉट जस्ट दॅट ऑफ अ टीचर. आणि ते करायला पण मला आवडायचं. म्हणजे दिवसभर कम्प्युटर समोर बसण्यापेक्षा हे काम मला जरा जास्त चांगलं वाटलं. आणि राहिला दुसरा प्रश्न की म्हणजे कधी असं वाटलं का की दुसरं काही करायला हवं होतं? असं नाही वाटलं, पण आता अजूनही असं वाटतं की अजून दुसरी कुठली भाषा शिकायला हवी आणि अजून कुठली तरी स्किल करायला हवी. म्हणजे जर्मनमुळे ती एक ज्ञान मिळवण्याची एक एक ओढ आहे की नाही, हे आहे पण ह्याच्यावर थांबायचं नाहीये, ह्याच्यात अजून संलग्न जे काही दुसरं असेल ते आपल्याला करता येईल का, अजून काय करू शकतो ज्याच्यात हा सुद्धा आपल्याला उपयोग होईल या भाषेचा, किंवा अजून एखादी दुसरी भाषा. सो एक प्लस काय अजून असं वाटतं की हा करायला हवं.
बरं. बरं कंटेंट क्रिएशन करतेस म्हणजे नेमकं तू काय करतेस हे सुद्धा आम्हाला जरा सगळ्या श्रोत्यांना थोडंसं उलगडून सांगितलंस तर खूप छान वाटेल ऐकायला. हो. कंटेंट क्रिएशन बेसिकली जर्मन भाषा ही कशी शिकवावी मुलांना, लाइक टार्गेट ऑडियन्स काय आहे हे धरून मग आम्ही FLOचं जर्मन कंटेंट क्रिएशन असं डोक्यात होतं की टार्गेट ऑडियन्स जर मुलं आहेत किंवा बिगिनर्स आहेत, मग त्या हाऊसवाईफ्स असो किंवा वर्किंग प्रोफेशनल्स असो किंवा स्टुडंट्स असो, सो त्या दृष्टीने त्यांना कसं आपण जर्मन शिकवू शकतो, हं. काय असे ऍस्पेक्ट्स आहेत जे मे बी ते मराठीतून किंवा हिंदीतून किंवा इंग्लिश मधून उचलू शकतात आणि जर्मन सोबत कनेक्ट करू शकतात, जेणेकरून त्यांना जर्मन बद्दल अजून एक कुतूहल निर्माण होईल, एक क्युरिओसिटी निर्माण होईल आणि त्यांना अजून एक उत्साह निर्माण होईल त्यांच्यात की हो ओके हे असं आहे तर हे आपण अजून पुढे शिकू शकतो. कंटेंट अशा पण दृष्टीने आम्ही निर्माण करायचा प्रयत्न करतो की जास्त लांब व्हिडिओज नाही बनवत आम्ही, कमी कमी ड्युरेशनचे व्हिडिओज बनवतो, जेणेकरून समोरच्याचा अटेन्शन स्पॅन सुद्धा म्हणजे एक ऑप्टिमम आम्ही कसा त्याचा उपयोग करू शकतो त्याच्या अटेन्शन स्पॅनचा. हां, हां. आणि त्यांना व्हिडिओज मध्ये खूप सारे चान्सेस दिले जातात जिथे आम्ही व्हिडिओ सांगतो त्यांना की व्हिडिओ पॉज करा आणि आता तुम्ही हे परत रिपीट करा किंवा आता तुम्ही उत्तरं सांगा. तो आम्ही खूप इंटरॅक्टिव्ह करायचा प्रयत्न करतो. कंटेंट बेसिकली सगळं ओरिजिनल जर्मन रिलेटेडच आहे की भाषे रिलेटेड किंवा कुठल्या शहरा रिलेटेड. एका लेसन मध्ये आम्ही जर्मनी, स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलिया जिथे जर्मन बोलली जाते ऑफिशियली ह्या देशांमध्ये काय काय कुठली कुठली शहरं आहेत जिथे जाऊ शकतात टुरिस्ट म्हणून किंवा कुठले कुठले बघण्यासारख्या गोष्टी आहेत, काय पदार्थ तिथे बनवले जातात, खाल्ले जातात, कुठले कार्यक्रम होतात, कुठले सण साजरा केले जातात, हे असं आम्ही कंटेंट तोच आहे बेसिकली. इव्हन आम्ही मग प्रोनाऊन्सिएशन वर पण एक जोर देतो की असे उच्चार तुम्ही करणं गरजेचं आहे, ऐकणं गरजेचं आहे गोष्टी. सो वेगवेगळ्या जे काही जर्मन रिलेटेड आहे त्यातूनच कंटेंट डिराईव्ह करतो आणि त्याला थोडंसं ऑडियन्सला कसं आम्ही अजून जवळ नेऊन ठेवू शकतो, पोस्ट करू शकतो, हा आमचा प्रयत्न असतो. वा, खूपच छान. म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे हे. म्हणजे तुझ्याकडून हे सगळं ऐकत असताना आता मलाही असं वाटायला लागलंय, की मी सुद्धा भाषा शिकायला काही हरकत नाही जर्मन. तर मला तुला असं विचारायचं आहे, की ही भाषा शिकलेल्यांना परदेशामध्ये काय स्वरूपातल्या नोकऱ्या मिळू शकतात किंवा काय स्वरूपातले इतर काही जॉबच्या अपॉर्च्युनिटीज कशा पद्धतीने आहेत? म्हणजे कुठल्या-कुठल्या सेक्टरमध्ये ही मुलं किंवा ही जी काही तरुण मंडळी आहेत, ही तिथे जाऊ शकतात? सगळ्यात आधी म्हणजे हे खूप रिसेंट आहे म्हणून हे मी सगळ्यात आधी सांगेन, गव्हर्नमेंट्सनी सुद्धा MOUs साईन केलेले आहेत वेगवेगळ्या जर्मन गव्हर्नमेंट्स सोबत, जिथे स्किल्ड लेबरची त्यांना गरज आहे. सो गव्हर्नमेंट फंडेड सुद्धा प्रोग्राम्स असतात जिथे नर्सेसना किंवा टेक्निशियन्स, ड्रायव्हर्स अशा लोकांना, मेकॅनिक्सना किंवा हॉटेल मॅनेजमेंट करणाऱ्यांना जर्मन शिकवलं जातं फ्री ऑफ कॉस्ट आणि मग त्यांना तिथे नोकऱ्या मिळवून दिल्या जातात. सो हा एक खूप मेजर मोठा हे खूप एक मोठं रिझन आहे ज्यामुळे आज खूप लोक जर्मन शिकतात आणि खूप सारे इन्स्टिट्यूट पण आता असे तयार होत आहेत की जिथे जर्मन शिकवलं जातं. तर त्या व्यतिरिक्त पुण्यात भरपूर कंपनीज आहेत, नॉट ओन्ली पुण्यात, खूप शहरातून कंपनीज आहेत, जर्मन कंपनीज आहेत ज्या लोकांना ट्रान्सलेटर म्हणून किंवा लँग्वेज अनालिस्ट म्हणून किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंट लँग्वेज रिलेटेड काही असतं त्यासाठी नोकऱ्या तयार करून ठेवतात. परत AI ट्रेनर्सना सुद्धा लँग्वेज करावीच लागते, म्हणजे त्या जो सॉफ्टवेअर असतो त्याला ट्रेन करायला लँग्वेजचे इम्पल्सेस द्यावे लागतात. सो तिथे सुद्धा जर्मनचं चांगलं नॉलेज असणं खूप गरजेचं असतं. बेसिक नॉलेज वरनं म्हणजे दॅट इज नॉट इनफ. B1, B2, C1 तुम्ही करणं अपेक्षित असतं. ऑल्सो ज्यांना इंजिनिअरिंग करायचं असतं किंवा मोठं अजून पुढे शिकायचं असतं, मेडिकल काही करायचं असतं, इंजिनिअरिंग किंवा अजून दुसरं काही रिसर्च मध्ये करायचं असतं, जर्मनीमध्ये भरपूर ऑप्शन्स अवेलेबल असतात जेणेकरून लोक तिथे MS ला वगैरे जातात. सो ओव्हरऑल एज्युकेशन सिस्टम बघता तिथे मुलांना असं वाटतं की बेटर आहे. ट्युशन फीज कमी असतात किंवा नसतात आणि उच्च दर्जाचं तुम्हाला तिथे मिळतं शिक्षण. सो मग भरपूर लोक चूज करतात जर्मन शिकणं आणि खूप लोकांना असं पण असतं की आपल्याला त्या भाषेतलं लिटरेचर वाचायचंय. खूप सारे लिटरेचर वाले म्हणजे खूप रायटर्स असे होते जे इंडियात पण खूप इंटरेस्टेड होते, ज्यांनी इंडॉलॉजी केलं. सो त्यांना त्यांचे लेख वाचायचे असतात आणि कसं काय होतं, त्यांनी काय काय लिहिलं जाणून घ्यायचं असतं. सो मग ते सुद्धा मग भाषा शिकतात. वा, क्या बात है. खूपच छान आणि खूप सोप्या भाषेत सगळं समजून सांगतेस तू.
तर ज्यावेळेला म्हणजे तू FLOI सोबत 2019 पासून जोडली गेली आहे, त्यांच्या सोबत काम करते, तर हा स्पेशली FLOI सोबतचा तुझा अनुभव कसा होता? आणि ही जर्नी मुळात मला तुझ्याकडून ऐकून घ्यायची की कशा पद्धतीने तुम्ही एकत्रितरित्या हे काम करत आहात आणि तिथे पण तू व्हिडिओज बनवते आहेस. सो प्रत्येकाला जसं तू मगाशीच म्हटली की बिगिनरला पण समजेल अशा भाषेमध्ये, आणि जे आत्तापर्यंत मी ज्या लोकांशी गप्पा मारल्या ना ह्या संदर्भामध्ये, तर त्यांच्यापैकी अशांनी पण अशांबद्दल सांगितलं की ज्यांचे नातवंड परदेशात आहेत आणि अशा आजी आजोबांना सुद्धा आपल्या नातवंडांशी बोलायचंय. तर अशा सगळ्या वयोगटातल्या लोकांचा विचार करून ज्यावेळेला तुला सिलेबस तयार करायचा होता किंवा ते कंटेंट क्रिएट करायचं होतं, मग त्यावेळेला काही चॅलेंजेसला सामोरं जावं लागलं का? आणि एकूणच तुझी ही FLOI सोबतची जर्नी आम्हाला ऐकून घ्यायला नक्की आवडेल. हो, नक्कीच. सुरुवातीला थोडंसं चॅलेंजिंग वाटलं होतं, कारण सुरुवातीच्या गोष्टी अशा आहेत की तुम्ही काही का असेना, म्हणजे हाऊसवाईफ असेना किंवा एक शाळेतला मुलगा किंवा मुलगी असो, दे आर ऑल बिगिनर्स इन द हम्म. बिगिनिंग. सो सुरुवातीला समजा जेव्हा आम्ही ABCD शिकवायला सुरू केलं किंवा नंबर्स शिकवायला सुरू केलं, तेव्हा जरा सुरुवातीला असं वाटलं होतं की अरे, काही एक्सप्लेनेशन खूपच बालिश वाटतायत. पण मग असं जाणवलं की अरे नाही, हे गरजेचं आहे. कारण हम्म. जेव्हा आपण नवीन काही करत असतो, नवीन काही शिकत असतो, त्याला एक लहान मूल म्हणून शिकलेलं बरं असतं, की आपण वी आर नॉट टू हार्ड ऑन आवरसेल्व्हज किंवा आपण लवकर गिव्ह अप करत नाही, मजा म्हणून शिकतो. अच्छा. सो तसं सुरुवातीला वाटायचं, पण नंतर हळूहळू जाणवलं की अरे नाही, हे गरजेचंच आहे. आणि मग हळूहळू आम्ही त्याची जी डिग्री ऑफ डिफिकल्टी आहे ती आम्ही वाढवत गेलो. मग मुलांना सिलेबस मॅप करणं थोडंसं अवघड होतं सुरुवातीला, की म्हणजे जेणेकरून त्यांच्या परीक्षेचं सुद्धा कंटेंट घेतलं जाईल, वेगवेगळ्या टेक्स्टबुक्सना कन्सल्ट केलं जाईल. सो असं हार्ड अँड फास्ट एक टेक्स्टबुक नाही फॉलो केलं किंवा एक मटेरियल नाही फॉलो केलं. वेगवेगळ्या ठिकाणून मटेरियल घेऊन, ऑडिओज बनवून, कंटेंट घेऊन असं डिलिव्हर केलेलं आहे, जेणेकरून प्रत्येकाला ते समजेल. बर. लहान मुलगा किंवा मग हाऊसवाईफ किंवा कसंही. आणि एक्सरसाइजेस सुद्धा अशा आहेत की रिपीट करायच्या, किंवा मग तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि हे करा. आणि हे म्हणजे मग पालक जेव्हा समजा मुलांसोबत बसत आहेत, बऱ्याच वेळा पालकांचं असं असतं की अरे, मुलगा शिकतोय पण आम्हाला त्यातलं काहीच कळत नाही, सो आम्ही त्याला म्हणजे हा बरोबर बोलतोय, चुकीचं बोलतोय, तर आम्हाला त्यातलं काही कळत नाही. पण मग हे व्हिडिओज असे बनवले की पालक सुद्धा ऐकू शकतात नॉर्मल, आणि मुलांसोबत ते शिकू शकतात, आनंद घेऊ शकतात. सो हे असं शालेय विषय म्हणून असं नाही आम्ही ते प्रेझेंट केलंय, की एक भाषा, एक स्किल, एक तुम्हाला काहीतरी यावं, तुम्ही लगेच ट्राय करणं अपेक्षित आहे, असं या दृष्टीने आम्ही ते बनवलं आहे रादर, आणि बनवत आहोत. प्रयत्न आमचा असाच आहे की लगेच सारखी थिअरी नाही, पण लगेच काहीतरी एक एक्सरसाइज अशी जोडायची त्याच्यासोबत की ते लगेच बोलतायत, डायलॉग क्रिएट करतायत, रिस्पॉन्सिव्ह आहे, प्रोएक्टिव्ह आहेत गोष्टी, आणि एंगेजमेंट कॉन्स्टंट राहते. बरोबर. वा, खूपच छान. तर ज्या वेळेला व्हिडिओ बनवत असतेस तू, तर त्यावेळेला कुठल्या गोष्टींचा विचार केला जातो आणि काय हायलाइट केलं जातं त्यामध्ये? व्हिडिओ बनवताना सर्वप्रथम एक तर लँग्वेज, जो आमचे कॅमेरामॅन आहेत कौस्तुभ देशपांडे, आय थिंक त्यांच्यासोबत सुद्धा तुम्ही बोलला आहात. सो कौस्तुभ लँग्वेज पर्सन नाहीये, पण कौस्तुभचा इनपुट खूप महत्वाचा असतो. सो लँग्वेज पर्सन नाही आहे, त्याचा इनपुट घेणं सुद्धा मला अनेक ठिकाणी फायदेशीर ठरलेलं आहे. मग कौस्तुभ विचारतो की अरे, मग हे असं का नाही, तसं का नाही, मग त्याने करून आम्ही थोडंसं कंटेंट ट्विक करतो, कारण तो पण माझा ऑडियन्स आहे त्यावेळी. सो मग मी जे काही एक्सप्लेन करते, मी त्याला बऱ्याच वेळेला विचारते की अरे, तुला हे कळतंय का, बिकॉज यू आर कम्प्लीट बिगिनर. सो त्याचा इनपुट मदत, म्हणजे जेव्हा, म्हणजे बेसिकली व्हॉट आय एम ट्राइंग टू से इज की मी एकटी नाही करत येते, कंटेंट मी बनवते, पण टू हॅव समबडी देअर हु इज गिव्हिंग मी फीडबॅक राईट बँग ऑन, तिथल्या तिथे, दॅट हेल्प्स व्हेरी मच. मग ते बॅक अँड फोर्थ करावं नाही लागत. आणि सो फीडबॅक इज व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही टाइम स्पॅन रेग्युलेट करायचा प्रयत्न करतो. खूप कमी व्हिडिओज असे आहेत जे फारच मोठे झालेत. ते मोठे पण ह्या कारणाने झालेत की त्याच्यामध्ये एक्सरसाइजेस खूप आहेत आणि प्रनन्सिएशन की तुम्ही रिपीट करा, तसे चान्सेस मुलांना खूप दिलेले आहेत. सो एक्सरसाइजेस सुद्धा आम्ही व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करतो, जेणेकरून मुलांना तिथल्या तिथे चेक करून आन्सर्स मिळतात, बिकॉज अदरवाईज माझ्या मुलांची कॉन्टॅक्ट 0 आहे. सो एक्सरसाइजेसच्या माध्यमातून मी प्रयत्न करते की हा ठीक आहे, हे आहे तर हे उत्तर असं आहे, तर हे ह्या कारणामुळे असं आहे. आणि परत अजून एक गोष्ट म्हणजे मुलांची एंगेजमेंट
मॅक्सिमम व्हायला पाहिजे. त्यांना असं नाही वाटलं पाहिजे, की अरे आपण फक्त ऐकतोय आणि ती म्हणजे बोलत चालले आहेत हे लोकं आणि आपण फक्त ऐकतोय आणि नोट डाउन करतोय. असं नाही. त्यांच्याकडून आम्ही बोलून घेतो. जिथे कुठे मुलं असतील, जिथे जी काही एक्सरसाइज पॉसिबल असेल, की या रूमला हे म्हणतात, त्या रूमला ते म्हणतात. आम्ही म्हणतो, की ठीक आहे तुम्ही उठा, त्या रूममध्ये जा. तिथे काय-काय आहे बघून या. परत या. आज आपण ह्या-ह्या गोष्टींची नावं शिकणार आहोत. असं त्यांना मूव्हमेंट आणि काहीतरी एंगेजमेंट हे आम्ही नेहमी प्रयत्न करतो, की सगळ्या दृष्टीने त्यांना सगळे त्यांचे जे चॅनल्स आहेत त्याच्यातून शिकवलं गेलं पाहिजे. जेवढे जास्त चॅनल्स आम्ही वापरू तितकं बेटर. क्या बात है! खूपच छान. तर ज्यावेळेला तू एम.ए. जर्मन केलं होतं आणि त्याच्यानंतर तू काही वर्षांनी एफ-एल-ओ-एला जोडली गेलीस. तर त्यावेळेला तुला असं वाटलं का, की आपण राइट ठिकाणी आलेलो आहोत? असं कधी वाटलं का? येस, येस. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. खूप फ्लेक्सिबिलिटी आहे. म्हणजे एफ-एल-ओ-एलचं काम करताना मला खूप फ्लेक्सिबिलिटी जाणवली. हं. इतकी की कधी-कधी डेडलाईन्स खूप जास्त क्रॉस व्हायच्या. पण नाही, टीम अगदी व्यवस्थित एकत्र काम करते. एकमेकांना सपोर्ट करून आम्ही जे काही कंटेंट बनवतो हां. ते बनवण्यात खूप मजा येते आणि छान वाटतं, की ओके धिस इज वन स्टेप टुवर्ड्स मी एंगेजिंग इन टीचिंग दिस लँग्वेज ॲज ऑल्सो अ कम्युनिटी सर्व्हिस. सो हं. असं छान वाटतं, की ज्या मुलांपर्यंत ही भाषा पोहोचली नाही, त्या मुलांपर्यंत जर हा म्हणजे माझा खारीचा वाटा आहे, की मी जर का हे करू शकते फेलोच्या माध्यमातून, तर इट इज ऑलवेज गुड. म्हणजे इट हेल्प्स मी कीप माय जॉब ऑल्सो अँड ऑल्सो वर्क अलॉंग दीज लाईन्स, की जिथे ओके समबडी इन सम रिमोट विलेजेस वॉचिंग दीज व्हिडिओज लर्निंग समथिंग. सो आय फील व्हेरी गुड, की ओके ॲटलीस्ट त्यांना ते ऑप्शन तरी माहिती असतं, की अरे हे पण करू शकतो. हां. इट इज बेटर दॅन नॉट नोईंग इट ॲट ऑल. सो आय थिंक इट मेक्स अ डिफरन्स. म्हणजे पुढे त्यांना ते शिकायचं नाही शिकायचं हा सर्वस्व त्यांचा प्रश्न आहे. हं. पण मुलांसमोर जर ते नेऊन ठेवलंच नाही, हां. तर आय थिंक मग ते खूप लेट कळतं. मग मोठी होऊन मुलं शिकतात 11वी, 12वी, 10वी नंतर 10वीच्या सुट्टीत मुलं शिकायला सुरुवात करतात परकीय भाषा. आय थिंक हं. इट इज टू लेट. हां. लवकर सुरू केलं आणि मुलं खूप लवकर ग्रास्प पण करतात आणि ते मजा म्हणून केलं तर. बरोबर. बर्डन नाहीये फेलोचा, की अरे युनिट टेस्ट आहे किंवा हे हां. आहे, ते आहे असं नाही. हां. सो आय थिंक ते इफेक्टिव्ह असतं. बरं. क्या बात है! बरं हा जो शैलेश लेले सरांनी इनिशिएटिव्ह घेतलाय, तर ह्याविषयी मुळात तुला जेव्हा कळलं, की अशा पद्धतीने फॉरेन लँग्वेज शिकवली जाते आणि ते पण ऑनलाईन पद्धतीने, ज्याच्यात वेळेचं बंधन नाहीये, वयाचं बंधन नाहीये आणि एक चांगली काहीतरी ॲक्टिव्हिटी ते आपल्यासाठी घेऊन आलेत, तर त्यावेळेला काय भावना होत्या तुझ्या? चालू होतं शिक्षण सुद्धा आणि माहिती नव्हतं, एवढा एक्सपिरियन्स नव्हता टीचिंगचा. हं. सो वाटलं नव्हतं की करू शकेन. पण हं. ओव्हर द टाइम शैलेश दादांनी वेळ दिला, जो विश्वास दाखवला, तर आय थिंक इट टर्न्ड आउट प्रिटी वेल आणि मोटिवेशन मिळतं अजून चांगलं काम करायचं. अजून जे काही ॲज अ टीचर जे काही मी ट्रेनिंग्स वगैरे घेते, कुठे हं. वर्कशॉप्स अटेंड करते, तर त्यात नेहमी हेच चालू असतं की अरे हे मग ऑनलाईन कसं काय हं. करता येऊ शकतं. हं, हं. इनफॅक्ट माझी एम-एची जी थिसिस होती ती सुद्धा अशाच लाईनवर होती की डिजिटली जेव्हा शिकलं जातं हं. त्याचे काय इम्पॅक्ट असतात किंवा हं. काय काय अजून मेथोडॉलॉजीज असतात. हं. सो म्हणजे लाईक कळतं नवीन की कसं करता येऊ शकतं अजून हे बेटर मुलांसाठी, अजून त्याचा रीच कसा वाढवता येऊ शकतो. सो हे एफ-एल-ओ-नी करून दिलेलं आहे, म्हणजे हे पॉसिबल करून दिलेलं आहे. येस. खूपच छान. जाता Yes, जाता yes. एक शेवटचा प्रश्न, की आपले जे काही ऐकणारे श्रोते आहेत, तर त्यांना तू काय आव्हान करशील फॉरेन लँग्वेज शिकण्याविषयी? काय सांगशील? मी हे सांगेन की जर का हा विचार तुमच्या डोक्यात आहे तर थांबू नका. टीचरची वाट बघू नका किंवा क्लासची वाट बघू नका. सुरू करा. हं. YouTube व्हिडिओज बघा किंवा कुठलेही व्हिडिओज बघा. जसं एफ-एल-ओ सुद्धा प्लॅटफॉर्म आहे. असे व्हिडिओज बघा. भाषेचा फील घ्यायला लागा. मग हं. तुम्हाला कळेल की अरे तुम्हाला खरंच आवडतंय, नाही आवडतंय आणि मग टीचर नंतर क्लासरूममध्ये आल्यावर काय तुम्हाला एक अपर हँड मिळेलच. जे तुम्ही मे बी अल्फाबेट्सनी तुम्ही सुरुवात केली असेल. तर बाय द टाईम यू आर इन द क्लासरूम तुम्हाला ते ऑलरेडी येतच असेल. सो पण फील करायला सुरू करा आणि तो जो एक आनंद आहे त्याच्यात तुम्हाला खरंच इंटरेस्ट असेल तर म्हणजे काही थांबण्याची गरज नाहीये त्याच्यासाठी. नक्कीच. आणि खूप म्हणजे फ्लेक्सिबल आहे किंवा पुस्तकं जरी नसली किंवा मटेरियल भरपूर आहे, सगळीकडे आहे. मोबाईलवर आहे, पुस्तकाच्या फॉर्ममध्ये आहे, हं. मूव्हीज, सॉंग्स भरपूर गोष्टी आहेत. हं, हं. सो कुठे द स्काय इज द लिमिट. म्हणजे नक्की. थांबण्यात किंवा अरे हे झालं की मग सुरू करू. दररोज 15 मिनिटं 20 मिनिटं जरी देता आली तरी पुष्कळ आहे. असं नाही की 2 तास बसून करायचं आहे. असं हं. काही नाही. नक्की, नो नक्की. प्रॉब्लेम. थँक यू व्हेरी मच. खूप छान वाटलं अधिष्ठी खूप तुझ्याशी छान गप्पा वाटलं. मारून. येस आणि ह्या इन्स्टिट्यूशनमध्ये जिचा प्रमुख रोल आहे, आज तिच्याशी आम्हाला गप्पा मारायला मिळाल्या आणि हे सगळं कशा पद्धतीने क्रिएट होतं आहे,
हे तुझ्याचकडून आम्हाला जाणून घेता आलं, याचा आम्हाला विशेष आनंद आहे. आणि एक आमची मराठी मुलगी इतकं छान काम करतेय, खूप खूप अभिमान वाटतो आणि खूप छान वाटलं आज तुझ्याशी गप्पा मारून. असंच तुझ्या हातून छान कार्य घडत राहो आणि आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करत राहो, अशा तुला सदिच्छा देते आणि आत्तापुरतं इथेच थांबते. धन्यवाद. थँक्यू सो मच. तर मंडळी, आत्ता आपण गप्पा मारल्या अधिष्ठी कृष्णा भट हिच्याशी. आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.